तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मावळ तालुक्यातील निसर्गप्रेमींना खवळून घेणाऱ्या चौराई डोंगरावर. चौराई डोंगरावर चौराई देवीचे मंदिर आहे, म्हणून त्या डोंगराचे नाव चौराई डोंगर असे पडले. चला मग भेट देऊया. चौराई मातेचं मंदिर निगडीपासून 16 किलोमीटर तर गोराडेश्वर पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही या ठिकाणी सायकल, टू व्हीलर, कार, बस कोणत्याही वाहनाने येऊ शकता. आपण जवळ पोचलो आहोत. जाताना रोडच्या बाजूला पार्किंग दिसते. इथं ही हायवेच्या बाजूला पार्किंग आहे. पार्किंग करून थोडंसं पुढे गेलं लेफ्ट साईडला गेट आहे. आपल्याला त्या गेटमधनं आत जायचं आहे. आजूबाजूने पूर्ण हिरवगार झाडं आहेत. छान वातावरण आहे. झाडं लावण्यासाठी तर झाडं आहेत. उंच उंच झाड आहेत. आपल्याला या साईडून Hey जायचं there. आय थिंक. Subscribe to my channel बरोबर असं and also press this bell icon. ट्रॅकिंग चालू झाली आहे. वाव. खूप छान आहे. छोटासा रोड आहे. आजूबाजूला पूर्ण हिरवीगार झाडं आहेत. वर चढताना असं समजलं की वर चढत असताना पाय स्लिप होत आहेत. खूप घसरण होत आहे. त्यामुळं इथं येताना शूज कॅरी करा. शूज घालूनच या. छान असं प्लेस आहे. थोडं पुढे गेल्यावर छोटा रस्ता लागतो. त्यामुळे आजूबाजूंची काट्यांची झाडे व टोकदार पानांमुळे तुम्हाला इजा पण होऊ शकते. सो बी केअरफुल. खाली उतरताना पाय पण घसरत आहेत. हे बघा. वर चढताना जर तुम्हाला दम लागत असेल तर खूप सारी दगडं आहेत. त्यावर बसून तुम्ही
हा ट्रॅकिंग डोंगर आहे. इकडच्या साईडला ट्रॅकिंग करतात आणि मंदिर या साईडला खाली आहे. इकडनं खाली. पहिले आपण ट्रॅकिंग करूया, डोंगरावर जाऊया, मस्त व्ह्यू घेऊया आणि मग मंदिराकडे जाऊ. हे बघा प्लेस, पुणे बॉम्बे हायवे. एक नंबर सीन आहे, खूप छान दिसते इथून वरून सगळं प्लेस. हे इकडे मंदिर आहे, मस्त डोंगराच्या मध्ये जाणार आहे आपण. लाल लाल फुलं आली आहेत झाडाला. घोराडेश्वर पेक्षा हा ट्रॅकिंग आहे. पूर्ण सरळ रस्ता आहे वर चढायला. शूज कॅरी करा. पूर्ण सरळ रोड आहे, स्ट्रेट आहे एकदम. पकडायला आजूबाजूला काही जागा पण नाही आहे, त्यामुळे येताना जरा जपून. जसं आपण वर जाऊ तसं रोड बारीक झाला आहे आणि थोडा घसरणारा रोड आहे आणि आजूबाजूला पकडायला पण काहीच नाही आहे, त्यामुळे जपून. स्पोर्ट बाईक आवाज येतोय. पुणे बॉम्बे हायवे, घोराडेश्वर, तळेगाव, पूर्ण इथून वरून खूप छान दिसते. घोराडेश्वर पेक्षा उंच आहे ट्रॅकिंग आणि थोडे हार्ड पण आहे आणि छान आहे. राहिलेत फायनली आपण मंदिरापाशी पोहोचलोय. खूप मस्त व्यवस्था आहे इथं बसण्यासाठी, बाकडं केलेत. यो बॅग, शूज. खूप छान असं लाकडाचं बांधकाम केलंय बरोबर डोंगराच्या बाजूने आणि प्रत्येक खांबाला एक एक झेंडा लावला, त्यामुळे एवढं छान दिसतं ना लांबून, आणि जवळून पण खूप छान दिसतंय. रस्ता पण खूप साफ आणि स्वच्छ आहे सगळं इथं, त्यामुळे फिरायला खूप मजा येते. छान आहे मंदिर.
हा मंदिराच्या बाजूचा परिसर आहे. पूर्ण जंगल आहे खाली. जंगलातून आपल्याला वर यावं लागतं. खूप छान आहे. इथे खूप जण ट्रॅकिंग करायला पण येतात. रशी ट्रॅकिंग वगैरे, रोप वगैरे घेऊन. हे बघा इथं चालू आहे. जसं की छान प्लेस आहे. पुढे जाऊन दाखल्यावरती बस. बाटली थांब 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 पाणी रख ठेवून येतात. बाय. मजा आली. आता इकडनं ब्लॉगिंग एंड. आता आपण जाणार आहोत घरी. खूप मस्त प्लेस आहे. हिरवीगार झाडं होती. ठिकठिकाणी बसायला होतं. मजा आली आहे.